नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आहोत। गेल्या काही वर्षांपासून आपण जर पाहिलं तर एक बातमी फार जोर धरताना पाहायला मिळते, तीच म्हणजे राज्यभरात अवैध गुटखा रॅकेटचा सुळसुळाट जो आहे तो वाढत चालला आहे। या विरोधात आपण जर पाहिलं तर अनेक वेळा विधानसभेत आमदार, विधान परिषदेमध्ये देखील आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्यावरती कारवाई का नाही होत असे प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळतात। परंतु याच संदर्भात आपण जर पाहिलं तर एका तक्रारदाराने मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार दिलेली आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ते आझाद मैदानावरती उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपल्यासोबत सूरजजी पडवळकर आहेत। नेमकी काय तक्रार आहे, संपूर्णतः प्रकरण काय आहे, हेच आम्ही तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत। मोठं गुटखा रॅकेट आहे, त्याला कोणाचा अभय आहे असं समजून येतं आहे की अन्न व औषध प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत तेच याला संरक्षण देत आहेत, तेच यांचा संपूर्णतः सुळसुळाट वाढवताना पाहायला मिळतात राज्यभरात। काय नेमकी सत्य परिस्थिती? मी मागील 1 वर्षापासून आमच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा गुटखा व्यापारी दिलीप म्हस्के आणि त्याचे काही भागीदार यांची तक्रार आमच्या सोलापूर येथील कार्यालय, सांगली येथील कार्यालय आणि पुण्यातील कार्यालय तसेच मुंबई येथील इंगोले यांच्याकडे करत आहे। तर सोलापूर येथील जिंतूरकर, भुसे, सांगली येथील मसारे, पवार आणि मुंबई येथील इंगवले हे त्या दिलीप म्हस्केला मोठ्या प्रमाणात संरक्षण देत आहेत आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत। म्हणजे काय असं नेमकं वसुलीचं संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने येतं आणि दिलीप म्हस्के जे म्हणजे स्वतः ह्या गुटख्याच्या संपूर्ण अवैध व्यापारामध्ये रंगलेले आहेत आणि एकंदरीत त्यांचा आणि यांचा संबंध काय येतो, कशा पद्धतीने मुंबईपासून ते हा पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हा रॅकेट सुरू आहे, या संदर्भात काय अधिक सांगू शकाल का? आपल्या मुख्यालयातील जे जॉईंट कमिशनर आहेत उल्हास इंगवले ते असताना सांगोला येथील आहेत आणि तो दिलीप म्हस्के याचा जो भागीदार आहे तोही यांच्या नात्यामधलाच आहे, यांच्या भावकीमधलाच आहे। त्यामुळे हे त्याला मोठ्या प्रमाणात संरक्षण देत आहेत। तसेच मुख्य कारण तर तेच आहे आणि अजूनही बरेच या इंगोलेचे कुटाणे आहेत। मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की दूध भेसळ प्रकार असू द्या, दुधाचे सर्वेक्षण, दुधाचे जे सॅम्पल आहेत ते पास करणे आणि दूध भेसळवाल्यांना संरक्षण देणे म्हणा। मागे आमदार मिटकरी साहेब तसेच श्वेता माले यांनी विधानसभेत प्रश्न लावून धरला होता, तरी त्याची चौकशी झालेली नाही किंवा त्याच्यावर निलंबनाची अजूनही कारवाई झालेली नाही। म्हणजे एवढ्या मोठ्या आमदारांनी प्रश्न लावूनही चौकशीचं संपूर्ण युनिट तर स्थापन करण्यात आलेलं, चौकशी तर करावी थेट आदेश देण्यात आलेले। मग कशात अडलं, मग कशामुळं हा विषय पेंडिंग राहिला आहे? म्हणजे चौकशी झालीच नाही। झाली असेल चौकशी तर मग त्याचा अहवाल सादर करावा, अहवाल दाखवावा। अहवाल आलाच नाही। तुम्ही पाठपुरावा करत होता त्या संपूर्ण प्रकरण? हो, पाठपुरावा मी पहिल्यापासून करतो त्या प्रकरणाचे। तसेच पोलिसांच्या कारवाईतून जर गुटख्याचे सॅम्पल लॅबनं घेऊ नये अशी अट घालून गुटख्याची पूर्ण महाराष्ट्रातून वसुली या इंगोलेने केलेली आहे। म्हणजे एकंदरीत हा गुटखा म्हणजे जे आता म्हणजे दुकानावरती किती रुपयाला भेटतं असं माहिती नाही आहे, परंतु हा गुटख्याचा संपूर्णतः रॅकेट किती म्हणजे एकंदरीत या प्रकरणाचं किती पैशांची उलाढाल असते? कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे, कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे आणि यातून सर्वात म्हणजे मोठ्या प्रमाणात हप्ता जॉईंट कमिशनर इंगोलेला येतो आणि याने भरपूर माया या पूर्ण याच्यातून जमवलेली आहे आणि सुमारे मागील 10 वर्षापासून हे इंगोले जॉईंट कमिशनर म्हणून आपल्या मुख्यालयात आहेत। ना यांची कधी बदली होते ना हे दुसरीकडे कुठे जातात, त्यामुळे यांचं मोठं वलय तयार झालेलं आहे आणि त्यातूनच हे मोठ्या प्रमाणात वसुली करून मोठी माया यांनी जमवलेली आहे। तरी या प्रकरणी तुम्ही कधी कोणाला तक्रार केली होती, म्हणजे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री असतील त्यांच्याकडे किंवा प्रशासनातील अनेक अधिकारी आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे कधी तक्रार केली होती? हो, मी मागच्या वर्षी सुद्धा तक्रार केली होती। इव्हन 2-3 दिवसापूर्वीही तक्रार केलेली आहे आणि मेलद्वारेही वारंवार तक्रार करतोय, परंतु याची चौकशी होत नाही आणि याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही। आणि आपल्या माध्यमातून माझी आता ही एकच शेवटची इच्छा आहे की जोपर्यंत या अधिकाऱ्याचं निलंबन होत नाही, हे जिंतूरकर असेल, भुसे असेल, मसारे असेल, पवार असेल, हे इंगवले असेल, मसारे आणि इतर काही इंगवले तर मुंबईचे अधिकारी आहेत असं समजून येते। जे जिंतूरकर, मसारकर, आता तुम्ही ज्यांची नावं घेतली ते कुठचे अधिकारी आहेत? सोलापूर आणि सांगलीचे अधिकारी आहेत। त्यांचंही यामध्ये संगनमत आहे? संगनमत आहे, 100% संगनमत आहे। जर यांचं संगनमत नसेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून गुटखा येऊन महाराष्ट्रात पुरवला जाऊ शकत नाही ना। म्हणजे हा संपूर्ण गुटखा कर्नाटकातून येतो? हो, कर्नाटकातून येतो आणि हा इंगोल्याच्या आशीर्वादाने सगळा येतो।
म्हणजे एक व्यक्ती राज्यभरात गुटखा संपूर्ण विक्रीसाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे असं वाटतं तुम्हाला? खालचे अधिकारी वरच्या अधिकाऱ्याशिवाय कशी कारवाई करणार? वरच्या अधिकाऱ्याने जर त्यांना दाबलं तर ते कशी कारवाई करणार मला सांगा. खालच्या अधिकाऱ्यांसोबत तुमचा काही संवाद आहे? संवाद आहे, वारंवार मी त्यांच्याकडे अर्ज करतोय, उपोषण करतोय, त्यांच्या दारी जातोय, त्यांना विनंत्या करतोय, करत नाहीत ते कारवाई करत नाहीत ते. मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही काही पत्रव्यवहार किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे काही पत्रव्यवहार केलेला आहे. काय उत्तर काय आलं? कारवाईसाठी पाठवले असं सध्या तरी उत्तर आहे. आलंय का दाखवा? म्हणजे पत्र दिलेलं आहे. आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री असतील या ठिकाणी मी जवळ यायला सांगेन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला यांच्या थेट ऑफिसला हे पत्र गेलं आहे आणि कारवाई करू असे थेट म्हणजे त्यांना कळवण्यात आलेलं आहेत. मेलद्वारे तुम्हाला कळवण्यात आलेलं आहे. त्याचमुळे आपण जर पाहिलं तर अन्न व औषध प्रशासन हे गेल्या काही दिवसांपासून फारसं चर्चेत राज्यभरात जे ते आपल्याला असताना पाहायला मिळतं. अनेक अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील झालेली आहे. परंतु आता एक नवीन नाव जे ते समोर आलेलं आहे तेच म्हणजे उल्हास इंगवले आणि हे देखील यात संपूर्ण म्हणजे अवैध गुटखा रॅकेट आहे किंवा गुटखा माफिया आहे, त्याचबरोबर दूध भेसळचं प्रकरण आहे, यामध्ये देखील ते इन्वॉल्व आहेत. त्यांचं ह्या संपूर्ण प्रकरणाशी संगनमत आहे. त्यांना कुठेतरी याचे हप्ते येतात असा थेट आरोप आपण जर पाहिलं तर सूरज पडवळकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. त्यांच्या माध्यमातून हीच तक्रार मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून उत्तर देखील आलं आहे की आता पुढील कारवाईसाठी आम्ही संपूर्णतः हे प्रकरण जे आहे ते नेत आहोत. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. जरी ते अमरण उपोषणासाठी मुंबईमध्ये आले असले आणि संपूर्णतः हे रॅकेट समोर आणण्यासाठी आणि एका भ्रष्ट अधिकाऱ्याला पकडून आणण्यासाठी किंवा त्याचं निलंबन करण्यासाठी या ठिकाणी ते उपोषणाला बसले असतील तरी हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यावरती काय कारवाई केली जाते का? त्याचबरोबर राज्यभरात जो गुटखा अवैधरित्या पसरत चालला आहे, ज्याचा संपूर्ण सुळसुळाट मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यावरती कशा पद्धतीने बंदी घातली जाते, त्यावरती काही कारवाई केली जाते का?